मित्रो, आजच्या धावपळीच्या जगात हॉटेल म्हणजे फक्त जेवणाची जागा अशीच अनेकांची समजूत आहे. पण पलूस जवळील आंधळी फाटा येथे असलेलं हे लंगर हॉटेल ही समजूत बदलताना दिसत आहे. कारण इथं केवळ चविष्ट जेवणच नाही तर इतिहास, प्रेरणा, संस्कार आणि सामाजिक सलोख्याचंही सुंदर संगम पाहायला मिळतो. आंधळी फाटा परिसरातील हे लंगर हॉटेल सध्या अनेकांचं आकर्षण ठरत आहे. हॉटेलमध्ये प्रवेश करताच लक्ष वेधून घेतात ते इथं लावण्यात आलेले प्रेरणादायी फोटो आणि माहिती फलक. क्रीडा क्षेत्रातील दिग्गज, सिनेमा विश्वातील कलाकार, शास्त्रज्ञ, कुस्तीपटू आणि कष्टकरी शेतकरी, समाजाच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचे फोटो आणि त्यांची माहिती इथं पाहायला मिळते. यातून नव्या पिढीला प्रेरणा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हॉटेल परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रेरणादायी पुतळा विशेष आकर्षण ठरत आहे. महाराजांच्या विचारांच्या आणि कार्याची प्रेरणा प्रत्येकाला मिळावी हा संदेश या माध्यमातून दिला जातोय. फक्त वातावरणच नाही तर इथं मिळणारं जेवणही ग्राहकांच्या पसंतीस उतरतंय. स्वच्छता, चव आणि आदरातिथ्य यामुळे अनेक प्रवासी इथे आवर्जून थांबत असल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे या हॉटेलमधून सामाजिक सलोख्याचाही संदेश दिला जातोय. जात, धर्म, पंथ याच्या पलीकडे जाऊन माणुसकी आणि प्रेरणा जपण्याचा प्रयत्न इथं पाहायला मिळतोय. प्रेरणादायी विचार, इतिहासाचा सन्मान आणि चविष्ट जेवणाचा संगम अशी ही वेगळी ओळख निर्माण करणारं हे लंगर हॉटेल सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे. आणि हे सगळं उभा केलंय या 3 पाटील बंधूंनी. सांगली जिल्ह्यामध्ये वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या या लंगर हॉटेलचे हे 3 बंधू मालक आहेत. आज आपण यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. जगदीश साहेब, नमस्कार. आपलं स्वागत आहे A9 मराठीमध्ये. नमस्कार. एक वेगळं हॉटेल म्हणजे सांगली जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात असं हॉटेल आम्ही म्हणजे एवढे दिवस फिरतोय, कुठेही बघितलं नाही. नेमकं हे तुम्हाला सुचलं कसं की या ठिकाणी महापुरुषांचे असतील किंवा आपल्या सांगली जिल्ह्यात महाराष्ट्रातील जे लोक आहेत, ते कर्तृत्ववान लोक आहेत, त्यांच्या प्रतिकृती या ठिकाणी त्यांची माहिती फलक उभा राहावेत आणि लोकांना त्यांचं ते सगळी माहिती कळावी, हे आपल्याला सुचलं कसं नक्की? सर्वप्रथमतः आपण आमच्या या हॉटेलच्या कन्सेप्टबद्दलची जी दखल घेतली त्याबद्दल मी सर्वप्रथमतः तुमचा आभारी आहे. आणि मुळातच आमचे 2 बंधू आणि मी, म्हणजे मी जगदीश वसंतराव पाटील आणि त्यानंतर आमचे दुसरे बंधू प्रवीण चंद्रशेखर पाटील आणि आमचे तिसरे बंधू अमोल शिवाजीराव पाटील, असे आम्ही 3 बंधू एकत्रित येऊन एक काहीतरी वेगळं करावं या संकल्पनेच्या पोटी प्रेरित होतो. व्यवसायच आपण करणार आहोत. तर व्यवसाय करत असताना आपण समाजाप्रती आपण काय देणं लागतो किंवा समाजाला आपण काय देता येईल हा एक मनामध्ये माझ्या विचार घोळत होता. आणि त्या अनुषंगानं आम्ही या हॉटेल व्यवसायाच्या निर्मितीमध्ये आलो. पण ते येत असताना आमचा पैसाच मिळवणं हा याच्यामध्ये नक्कीच उद्देश नाहीये. त्याचं सर्वप्रथम कारण असं आहे की आज आपण व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी आहे आणि व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये एखादी गोष्ट चुकीची किंवा बरोबर जी पडली की तिला प्रमाण मानलं जातं. आज आपल्या हॉटेलमध्ये तुम्ही फिरून मगाशी पाहिलं असेल की इथं सर्व उद्योजकांचे, क्रांतिकारांचे, त्याचबरोबर आपल्या सर्वांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणास्थानाची संकल्पना आम्ही या हॉटेलमध्ये घेतलेली आहे. त्यांचा जन्मकाळापासून ते राज्याभिषेकापर्यंतचा जो काही महत्त्वपूर्ण टप्पा आहे त्या टप्प्याचं चित्रण आम्ही इथं ठेवलेलं आहे. त्याचबरोबर आपण इथं उद्योजक, साहित्यिक, आद्य क्रांतीवीर आणि ज्येष्ठ विचारवंत या सर्वांचे आपण इथं पोस्टर्स लावलेले आहेत. त्याचा एकच उद्देश आहे की इथं येणारा ग्राहक हा फक्त जेवून जाऊ नये. कारण एवढ्यासाठी जाऊ नये की त्यांच्याबरोबर जे फॅमिली येतात आणि त्यांची जी लहान मुलं असतात त्या लहान मुलांना मला असं वाटतं की प्रश्न पडावा आणि त्यांनी एखाद्या पोस्टर पुढे जावावं आणि त्यांनी आई वडिलांना विचारावं की हे कोण आहेत. आणि त्यानंतर जो आई वडिलांना प्रश्न पडेल त्या प्रश्नाच्या शोधासाठी ते नंतर व्हॉट्सअपचा वापर करतील किंवा नेटवर जातील आणि मग ते त्या एखाद्या व्यक्तीची जी माहिती आहे ती माहिती त्या मुलांना देत असताना त्यांनाही त्या माहितीचं ज्ञान होईल. आज आपल्याकडे बरेचसेच
ज्येष्ठ विचारवंत अगदी सावित्रीबाई फुले असतील, महात्मा ज्योतिराव फुले असतील, छत्रपती शाहू महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, ह्या सगळ्यांचे जे आपण जे इथं पोस्टर्स लावलेले आहेत त्याच्या मागचा एवढाच उद्देश आहे की त्यांचे कार्य आणि त्या कार्याचा आज झालेला प्रसार आणि त्या कार्याप्रमाणे आज आपण आहोत का, हा प्रश्न जाणकार कुटुंबापेक्षा तेथील लहान मुलांना पडावा आणि त्यांच्या विचारामध्ये, त्यांच्या स्वभावामध्ये ते आचरण यावं, या उद्देशापोटी आम्ही ही सगळी संकल्पना इथं मांडलेली आहे. नाही, खरं तर मला तुमच्या कौटुंबिक पार्श्वभूमी जाणून घ्यायची, म्हणजे हॉटेल व्यवसाय वगैरे किंवा एखादा मोठा उद्योग जर का बघितलं तर त्याला एखादी राजकारणासारखी पार्श्वभूमी लागते किंवा एक स्टेज लागतो सुरुवातीचा त्याला, त्यानंतर कुठेतरी त्यांची मुलं, त्यांची नातवंड त्या व्यवसायामध्ये उतरू शकतात किंवा ते जे करून ठेवलेलं आहे ते वाढवू शकतात. मात्र आपली मगाशी चर्चा झाल्याप्रमाणे की तुम्ही हे स्वतः केलेलं आहे, म्हणजे कुठलीही पार्श्वभूमी तुमची मुळात नाही आहे किंवा हॉटेल व्यवसायामध्ये नाही आहे, हे नक्की तुमच्या डोक्यात आलं कसं आणि ते जमलं कसं? मुळात आम्ही सगळेच तिघे भाऊ शेतकरी कुटुंबातलेच आहोत. फक्त सुदैवानं श्री समर्थ धोंडराज महाराजांच्या या पवित्र पलूस नगरीमध्ये आमचा जन्म झालेला आहे. आणि या पलूसला औद्योगिक, व्यावसायिक आणि कृषी ही फार सुंदर परंपरा आहे. आणि लहानपणापासूनच आमचे बंधू प्रवीण पाटील हे चायनीज व्यवसायामध्ये आहेत, आमचे दुसरे बंधू अमोल पाटील हे हार्डवेअर व्यवसायामध्ये आहेत आणि मी शेतकरी कुटुंबामध्ये शेतीचा व्यवसाय, द्राक्ष बागेचा व्यवसाय करणारा शेतकरी म्हणून काम पाहतो. त्याचबरोबर सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये पण पलूसमध्ये चांगल्या पद्धतीने काम करतो. आत्ताच्या झालेल्या निवडणुकीमध्ये माझी मंडळी सौ कविता पाटील ही नगरसेविका झाली असून आज तिच्याकडं महिला व बालकल्याण सभापती पद आहे. आणि आम्ही आमच्या प्रभागामध्ये सुद्धा अतिशय छान पद्धतीने काम करतो. आम्ही ज्या वेळेला हॉटेलचा निर्माण करण्याचा निर्णय घेतला आणि हॉटेलचं बांधकाम आम्ही सुरू केलं त्यावेळेला आम्ही स्वतः प्रॅक्टिकली आम्ही तिघेही भाऊ इथं अतिशय सुंदर पद्धतीने आम्ही काम करत होतो. जिथले प्रत्येक वीट उचलण्यामध्ये माल अगदी कालवून नेण्यापर्यंत आमचं या ॲम्बियन्सला परिश्रम आहे. आणि हा जवळून जाणारा जो रोड आहे त्या रोडवरून जे माणसं जायची तर त्यांच्या सुद्धा कल्पनेमध्ये असं बसत नव्हतं की हे कोणतर मराठी माणसं किंवा एखाद्या शेतकरी कुटुंबातील लोक करत असतील. त्यांच्या प्रतिक्रिया अशा असायच्या की अरे हे एवढं मोठं काय चाललं असेल बरं, आणि चाललं असेल तर मग एखादा कोणतर मोठा उद्योजक आला असेल किंवा एखादा परप्रांतीय असेल की तोच असं धाडस करू शकतो. पण असं कोणालाच या प्रतिक्रियेमध्ये जाणवलं नाही की ही मराठी मुलं कोणतर करायला लागले, असं कोणाची मानसिकता नव्हती. तर मला वाटतं की मराठी माणसांमध्ये अजून ही मानसिकताच रुजली नाही की एखादं वेडं धाडस करावं तर ते फक्त मराठीनेच करावं, हे आपल्याला संस्कारामध्ये शिकवलंय. तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे की मराठी जे लोक आहेत म्हणजे आपले लोक ते फारशा असं कुठे उद्योग क्षेत्रामध्ये दिसत नाही. ऍक्च्युली काय त्याचा अभ्यास तुम्ही केला असेल? मला असं वाटतं की सगळ्यात मोठी अडचण याच्यामध्ये काय होते तर आपण फायनान्शियल मध्ये थोडंसं कमी पडतो आणि फायनान्शियल संस्कार आपल्याकडे थोडेसे कमी आहेत. आपण शेतकरी कुटुंबातले असल्या कारणानं आपण सोसायटी काढणं आणि त्यावरती येणाऱ्या पिकाचा खर्च भागवणं इथंपर्यंत मर्यादित राहतो. आम्हाला ते गुडविल अजून सापडलं नाही. आणि मला वाटतं की तरुण मुलांनी खरं तर आम्हाला पैसे उपलब्ध कसे करता येतील, त्यासाठी आमचे बॅलन्स शीट कशा स्ट्रॉंग करता येतील आणि त्याच्यासाठी जे शहरामध्ये यशस्वी उद्योजक असतात ते आपले मित्र असणं गरजेचं आहे. त्या मित्रांच्या सहवासात गेल्याशिवाय आपलं धाडस वाढणार नाही आणि त्याशिवाय आपण एखादा यशस्वी उद्योग उभा करू शकणार नाही. मला वाटतं की उद्योग एखादा उभा करत असताना कठोर परिश्रम तर नक्कीच घ्यावं लागतं. ते परिश्रम घेतल्याशिवाय तर आपल्याला संकल्पसिद्धी होणार नाही. पण ते होण्यासाठी आपल्याला कोणाचे तर आदर्श घ्यावे लागतील आणि ते आदर्श घेण्यासाठी जे यशस्वी उद्योजक आहेत त्या उद्योजकांमध्ये आपलं मित्रत्वाचं नातं असायला हवं असं मला वाटतं. आता तुम्ही हे हॉटेल उभारून जवळपास वर्षपूर्ती झालेली आहे. या वर्षामध्ये हॉटेल संदर्भात काय अनुभव आलेले आहेत तुम्हाला नक्की? तसे खूप छान पण आहेत. सुरुवातीला ज्या वेळेला आमचं हॉटेल सुरू झालं त्यावेळेला लोकांना एक अट्रॅक्शन होतं. ऍक्च्युली कसं असतं की ते 1-2 महिन्याचा जो पिरियड असतो त्याच्यामध्ये लोकांना अट्रॅक्शन म्हणून खूप गर्दी होते आणि ती गर्दी झाल्यानंतर आपल्याला अनुभव कमी असतो. आणि मग आपण नक्कीच तिथे कमी पडतोच.
आणि मग आपल्याला सर्व्हिसची समस्या असेल, क्वालिटीची समस्या असेल, ह्या सगळ्या गोष्टींना फेस करावं लागतं आणि लोकांना म्हणजे ग्राहकांची एक मानसिकता असते आणि ते असणं स्वाभाविक आहे. शेवटी तो आपल्याकडे एवढ्या आशेने येतोय तर त्याला सर्व्हिस आणि क्वालिटी आपण सर्वोत्तम द्यायलाच पाहिजे. पण हे देत असताना जी नवखी मुलं आहेत, आम्हाला असेही ग्राहक भेटले की त्यांनी आमची पाठीवर थाप टाकून कौतुकी केलं आणि त्यांनी सांगितले की ठीक आहे बाळांनो, असू दे, आज सर्व्हिस मिळाली नाही पण ही सुधारणा करा आणि नंतरच्या वेळेला आम्ही येऊ त्यावेळेला आम्हाला उत्तम हे करा. आम्ही काय असे ग्राहक होते की त्यांचे आम्ही नंबर घेतले की जे इथनं नाराज होऊन गेले होते, त्यांना मग नंतर आम्ही फोन करून बोलवून घेत होतो आणि त्यांना ते योग्य सर्व्हिस झाल्या का म्हणून त्यांच्याकडनं आम्ही माहिती काढून घेत होतो आणि त्या ग्राहकाचं समाधान होईपर्यंत आम्ही चांगल्या पद्धतीनं काम करत आज रोजी निघालेलो आहे. इथल्या पंचकृषीतील सर्व ग्राहकांचं आमच्यावरती प्रेम आहे, कारण हॉटेलला निगडीत आम्ही कार्यालयाचा व्यवसाय त्याला अटॅच केलेला आहे. हॉटेल लंगर लॉन्स आणि हॉटेल लंगर, आणि या दोन्हींचं आम्ही प्रेरणा वाक्य दिलेलं आहे की आपल्या माणसांचा आपलेपणा जपणारं आपलं हॉटेल म्हणजेच हॉटेल लंगर. नाही, मला लंगर संदर्भात विचारायचा आहे प्रश्न तुम्हाला की हॉटेलला अनेक नावं असतात, म्हणजे जसं की कृष्णा असेल, शिवराज हॉटेल असेल, म्हणजे अनेक नावं जसे लोकांची नावं असतात त्या पद्धतीने नावं दिली जातात. मात्र हे लंगर नक्की काय, म्हणजे काय सुचलं कशा? बऱ्याच दिवसापासून आम्ही विचार करत होतो की ह्याला एक वेगळं पण आपण वेगळंच करतोय आणि हा जो अँबियन्स आम्ही उभा केलेला आहे त्याची कुठेही कॉपी नाही, म्हणजे कुठलं तर आम्ही बघितले आणि मग उभा केले असं नाही. आमच्या स्वतःच्या संकल्पनेतून साकारलेला हा प्रोजेक्ट आहे आणि मग आम्हाला असं वाटत होतं की याचं नाव सुद्धा हटके असावं. आणि ज्या वेळेला आम्ही 1-2 वेळा मी अमरनाथच्या यात्रा केल्या आणि तिथं तो भंडारा लागतो, म्हणजे प्रसाद किंवा अन्नछत्र असतं त्याला तिथं लंगर म्हणलं जायचं. मला या शब्दाविषयी थोडंसं अट्रॅक्शन जागृत झालं आणि मी जास्त माहिती घेतल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की लंगर हा शब्द पंजाबी शब्द आहे आणि त्या शब्दाचा अर्थ भोजन किंवा प्रसाद असा होतो. आणि मग आपण व्यवसाय हा भोजनाचाच करतोय तर मग त्याला आपण लंगर नाव द्यायला काय हरकत आहे. आणि आपल्या सुद्धा या महाराष्ट्रीयन मराठमोळ्या आपल्या सर्व भागामध्ये एखादा देवाचा कार्यक्रम असला तर त्याला आपण लंगर तोडणे असं म्हणतो. आणि तो लंगर तोडणे म्हणजेच ती भोजनाची व्यवस्था आहे. आणि त्या अनुषंगाने मला असं जाणवलं की लंगर नावाची कुठेही एकही फर्म नाहीये, म्हणजे माझ्या तरी बघण्यात आतापर्यंत आलेली नाहीये, निदान सांगली जिल्ह्यामध्ये तर नक्कीच नाही. आणि मग आम्ही तिघा बंधूंनी ठरवलं की आपण याला हॉटेल लंगर हेच नाव देऊया की ते प्रसादाचं प्रतीक आहे, भोजनाचंही प्रतीक आहे आणि सगळ्यापेक्षा वेगळेपण असणारं नाव आहे. आणि त्याचा फायदा असा झाला की आज आमच्या या पंचकृषीमध्ये जनमानसामध्ये हॉटेल लंगर हे एकदम लोकांच्या प्रत्येकाच्या तोंडामध्ये आहे आणि मला प्रसिद्ध आहे. त्यामुळे आम्हाला छानसा रिस्पॉन्स आज लोकांच्याकडनं भेटला. हे जर का लोकेशन बघितलं आपण अगदी पलूस गावामध्येच हे कदाचित येते आणि आंधळी फाटा तुम्ही म्हणता, त्यामुळे हे लोकेशन इथं लोकेशन कसं आहे, हा जो हॉटेलचा जो भाग आहे हा आमच्या आंधळी पंचकृषीमध्ये येतो. म्हणजे आंधळी ग्रामपंचायत हद्दीमधील ही जागा आहे. आणि हा जो रोड आहे हा ब्रिटिशकालीन जुना सातारा रोड म्हणून याला संबोधलं जातं. हा सातारा रहिमतपूर मार्गे साताऱ्याला हा रोड जातो आणि हा प्रसिद्ध रोड आहे. आणि या रोडची रहदारी जर बघितली तर आमच्या असं लक्षात आलं की आज आमचा पलूस मधला कराड तासगाव रोड असेल किंवा हा रोड असेल, या दोन्ही रोडवरती वाहनांची संख्या जवळपास सेमच आहे. म्हणजे सर्वसाधारणतः मिनिटाला इथं कमीत कमी 25 वाहनं सरासरी जर काढली तर मिनिटामध्ये पास होत असतात. म्हणजे एवढं ह्या रोडला रहदारी चांगली आहे. आणि त्यामुळे हे लोकेशन आम्ही निवडण्याचा निर्णय घेतला की गावापासूनही लांब असावं की जेणेकरून ज्या फॅमिली येतात त्या फॅमिलींना इथं त्याचा आनंद व्यक्त करता आला पाहिजे, लहान मुलांना मनसोक्त खेळता आलं पाहिजे आणि गावापासून दूर असलं तर त्याचा एक वेगळा आत्मिक आनंद त्या लोकांना देता येईल. या अनुषंगाने आम्ही हे लोकेशन निवडलं आणि हा प्रोजेक्ट उभा केला. हॉटेलवरती नेमक्या काय काय सुविधा आहेत? यामध्ये सर्वप्रथम आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रेरणास्थान म्हणून मंदिराची निर्मिती केलेली आहे. म्हणजे अगदी एंट्री मारल्यानंतर महाराजांचा पुतळा पाहिल्यानंतर आल्यानंतर सुरुवातीला फाउंटन आहेत, चांगले मनमोहक असे कारंजे आहेत. त्याचबरोबर आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं जे प्रेरणास्थान केलेलं आहे त्यामध्ये संध्याकाळी 9च्या आसपास त्या कमानीमधून जे साडीमध्ये असणारं जोडपं येतं त्याला आम्ही तिथं आरतीचा मान देतो.
म्हणजे प्रेरणा मंत्र तिथं घेतो. अच्छा. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर न संबोधता त्याला आम्ही प्रेरणास्थान आहे, कारण आपल्या सगळ्यांचं ते आराध्य दैवत आहे. पण त्या नावाचा उल्लेख केल्यानंतर जी आपल्यामध्ये एनर्जी निर्माण होती, जी प्रेरणा तयार होती, ती प्रेरणा प्रत्येकाच्या वाटेला यावी या संकल्पनेतून आम्ही संध्याकाळी 9 वाजता जे साडीमध्ये जोडपं येईल त्याला आम्ही तिथं आरतीचा मान देतो. अरे वा. त्यानंतर आम्ही एक पुस्तकालयाचा एक कन्सेप्ट केलेला आहे. अच्छा. जो आता ऑपरेट आहे की तिथं छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि मग गीता असेल, तुकाराम महाराजांची गाथा असेल, ज्ञानेश्वरी असेल, असे ग्रंथ तिथं आम्ही विकण्यासाठी उपलब्ध करतोय. त्याचबरोबर त्याला लागून एक आम्ही भाजी कट्टा बनवलेला आहे की तो मोफत ठेवलाय की या पंचकृषीत शेतकऱ्यांचं जे काही माळवा असेल त्याने ते संध्याकाळी कस्टमरचा क्राऊड जास्त असतो त्यावेळेला तिथं थोडंसं विकायला बसलं तरी काही हरकत नाही, म्हणून तो एक आम्ही कन्सेप्ट तयार केलेला आहे. हो. त्याचबरोबर एक ओपन लॉन आपण केलेला आहे की ज्यामध्ये अॅनिव्हर्सरी असेल, कोणाचे वाढदिवस असतील, कोणाचा रिटायरमेंटचा कार्यक्रम असेल, एक 100-150 लोकांचे जर कार्यक्रम असतील तर त्याची व्यवस्था आम्ही तिथं केलेली आहे. त्याचबरोबर एक कॉन्फरन्स हॉल केलेला आहे की जो एक 150 लोकांसाठी AC कॉन्फरन्स हॉल आहे. त्यामध्ये अद्ययावत स्टेज आहे, सर्व माईकची किंवा स्क्रीनची व्यवस्था तिथे केलेली आहे की जेणेकरून कंपनीच्या काही मीटिंग्स असतील, काही व्यापाऱ्यांच्या मीटिंग्स असतील तर त्यासाठी एक सुलभ असं चांगलं आम्ही कॉन्फरन्स हॉलची निर्मिती केलेली आहे. त्याचबरोबर गार्डन केलेलं आहे की त्याला आम्ही वृंदावन नाव दिले की जे लहान श्रीकृष्णानं जसं मथुरेमध्ये केलं गोकुळामध्ये, त्या अनुषंगाने त्याला वृंदावनचं नाव देऊन त्यामध्ये आम्ही एक संगीत फाउंटन ठेवलेलं आहे की जे चित्रपटातील काही गाणी असतील त्या गाण्यावरती ती पाणी डान्स करतं. त्याचबरोबर लहान मुलांना बोटिंगची व्यवस्था केलेली आहे. मग घसरगुंडी, झोपाळे ह्या सगळ्याची व्यवस्था आहे. त्याचबरोबर संपूर्ण हॉटेलमध्ये स्पीकरची सोय केलेली आहे जिथं जुनी गाणी लहान अशा आवाजामध्ये सुमधुर अशी लावलेली असतात की जेणेकरून संध्याकाळी माणसाला एकदम प्रसन्नता व्हावी, त्याचा ताणतणाव निघून जावा. दिवसभर आज आपण स्पर्धेच्या युगामध्ये आहोत, प्रचंड धावपळ करतो, कुटुंबाला वेळ आपण कमी देतो, तर फॅमिली आली तर तिनं प्रसन्न होऊन जावं अशी व्यवस्था आम्ही इथं निर्माण केलेली आहे. अगदी शेवटाकडे जाताना माझे तुमच्या बाबतीतले 1-2 प्रश्न आहेत. आता इथलं हॉटेलवरचं जे वातावरण बघता किंवा ज्या गोष्टी तुम्ही या हॉटेलमध्ये उपलब्ध केलेल्या आहेत, अगदी महापुरुषांचे किंवा कर्तृत्ववान लोकांचे पोस्टर वगैरे असतील, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असेल, म्हणजे अनेक गोष्टी तुमच्या हॉटेलमध्ये आहेत. हे सगळं बघता कुठंतरी एक पुरोगामित्वाचा पगडा असणारा माणूसच अशा गोष्टी करू शकतो. तुमच्यावरती असं काय संस्कार किंवा विचार अशा पद्धतीचं कसं आहे, मी लहानपणापासून म्हणजे माझे लहानपणीच वडील वारले होते त्या दिवसापासून मी सामाजिक जीवनामध्ये काम करतो. थोडस जरी राजकीय असलं तर माझी सामाजिक पार्श्वभूमी जास्त आहे, माझ्याकडे सेवाभाव जास्त आहे. आणि हे सगळं करत असताना माझी एक गोष्ट लक्षात येते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान आपल्याला दिलेलं आहे, जे की आज आपण म्हणतो की गीतेनंतर जर काय असेल तर तुकारामांची गाथा आहे, ज्ञानेश्वरी आहे, आणि त्यानंतर मला वाटतं की आज संविधान आहे की जे माणूस म्हणून आपल्याला जगायला शिकवतो. आमच्या सगळ्यांना जाती आहेत, त्या जाती या आपली ओळख सांगण्यासाठी जाती आहेत आणि त्या जातीचा अभिमान असावाही. मी अशा विचाराचा नाही की त्याचा अभिमान बाळगू नये, पण तो अभिमान आपला हुमरेच्या आत असावा, तो घरामध्ये असावा. ज्यावेळेला आपण रस्त्यावरती येतो त्यावेळेला आपल्याला माणूस म्हणून जगता आलं पाहिजे. आणि ह्याच विचारानं प्रेरित होऊन आज समाजामध्ये आम्ही काम करत असतो. व्यवसायामध्ये तीच भूमिका राबवावी ही एक आमची संकल्पना वाटली आणि त्या अनुषंगानं आज एक पुरोगामी विचाराचं क्षेत्र आपल्याकडे असलं पाहिजे. सर्व धर्म समभाव या भूमिकेतून आपण गेलो पाहिजे. आणि पैसा तर आपण मिळवतोच, पण तो मिळवलेला पैसा हा आपण समाजाप्रती काही देणं लागतो का त्याचाही आपण विचार केला पाहिजे. आणि मानवता आणि माणुसकी या समाजामध्ये प्रचंड रुजली पाहिजे आणि ते संस्कार आपल्या मनामध्ये असले पाहिजेत. या विचारांना प्रेरित होऊन या सगळ्या संकल्पनेची वाटचाल आमची आहे. अगदी माझा शेवटचा प्रश्न आहे, तुमचे जे खवय्ये आहेत किंवा तुमचे जे ग्राहक आहेत त्या ग्राहकांना तुमचा नक्की काय सल्ला असेल आणि तुमच्या या लंगर हॉटेलमध्ये ग्राहकांनी आणि लोकांनी नक्की काय यावं? ग्राहकांचा सल्ला तर आम्हाला मोलाचा असतोच. त्यांच्या प्रत्येक सूचनेचं आम्ही पालन करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि हॉटेल व्यवसायामध्ये सगळ्यात 2च गोष्टी महत्त्वाच्या आहेत की म्हणजे तुम्हाला
द्यावी लागणारी सर्व्हिस आणि सर्वोत्तमातलं सर्वोत्तम जेवण आपल्याला देणं हे हॉटेलचं बांधील आहे, म्हणजे त्याचं कर्तव्य आहे. आणि ग्राहकांनी आमच्या हॉटेलमध्ये काय यावं, तर हाच उद्देश आहे यामध्ये येण्याचा, की फक्त तुम्ही जेवणासाठी येऊ नये. अच्छा. इथं आल्यानंतर मला असं वाटतं की तुम्ही हा सगळा ॲम्बियन्स फिरावा, त्यातलं प्रत्येक पोस्टरना पोस्टर फिरावं. आज आपल्या भागामधील संजय घोडावतांसारखे मोठे उद्योजक आहेत, जे महाराष्ट्रातले आहेत, कोल्हापूर जिल्ह्यातले आहेत, आपले शेजारच्या जिल्ह्यातले आहेत. त्यांचे आपण व्हॉट्सअपला रील पाहतो, ते हेलिकॉप्टरमधून जातात, अनेक चांगल्या हॉटेल्समध्ये दिसतात, त्यांचं एज्युकेशन फार छान आहे. तर त्यांचं आम्ही एक इथं जे बॅनर लावलेलं आहे, तर कदाचित त्या आईवडिलांनी त्या मुलांना त्या बॅनरपाशी न्यावं आणि त्यांच्याविषयी 2 शब्द सांगावेत. तसंच आम्ही सिंधुताई सकपाळांचं एक बॅनर लावलेलं आहे, की जी वंचिताची माय आहे, अनाथांची माय आहे. त्याही पोस्टरपाशी त्या आईवडिलांनी त्या मुलांना न्यावं. जेवण केल्यानंतर त्या आईबशी तिथं नेल्यानंतर त्यांनी त्या सिंधुताई सकपाळांची माहिती त्या मुलांना सांगावी, की ज्या समाजामध्ये जे वंचित आहेत त्यांची ती माय झाली, त्यांच्या अन्नाची व्यवस्था करणारी ती माऊली झाली. तसंच आमचे सावित्रीबाई फुले आहेत, की ज्यांनी शिक्षणाची कवाडं ओपन केली. आज आपण महिलांचं राज्य म्हणतो, ते राज्य येण्यामागे त्यांचं फार मोठं परिश्रम आहे. ते लहान लहान मुलांना कळलं पाहिजे. आज टीव्हीला जरी सिरियल चालू झाली असली तरी सुद्धा त्यांचं एखादा आत्मचरित्र पूर्ण मुलांनी का वाचू नये, त्यासाठी त्या आईवडिलांनी त्या मुलांना प्रेरित करावं आणि आईवडिलांनीही त्या सर्व पोस्टरांचा आदर्श घ्यावा. हा उद्देश जर त्या ग्राहकांनी केला तर आम्ही केलेल्या गोष्टीचं चीज झालं किंवा ते समाधान आम्हाला त्या व्यवसायापेक्षा मोठं आहे असं मला या निमित्तानं वाटतं. तर नक्कीच आपण बघितलं की होते हॉटेल लंगरचे मालक जगदीश पाटील. तर यांनी विविध विषयांवरती, विविध प्रश्नांवरती आपल्याशी चर्चा केलेली आहे. आणि खरं तर या हॉटेलचं वैशिष्ट्य म्हणजे सांगली जिल्ह्यातील असेल किंवा महाराष्ट्राची जी संस्कृती आहे, खरं तर ती संस्कृती दाखवण्याचा प्रयत्न या हॉटेलच्या माध्यमातून केलेला आहे. जेवण तर अगदी उत्तम आहेच, मात्र त्याच्यासोबत काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न या पाटील बंधूंनी या ठिकाणी मिळून केलेला आपल्याला बघायला मिळते. आणि मी अगदी खात्रीपूर्वक सांगू शकतो की महाराष्ट्रामध्ये अशी कन्सेप्ट असणारं हॉटेल कुठेही नसणार आहे. आणि या खरं तर आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे की सांगली जिल्ह्यामध्ये, क्रांतिकारी जो जिल्हा आहे आपला सांगली, त्या सांगली जिल्ह्यामध्ये पलूस तालुक्यामध्ये पलूस शेजारीच हे हॉटेल आहे. खरं तर पंचक्रोशीतील लोकांनी या हॉटेलमध्ये यावं, भोजनाचाही आस्वाद घ्यावा आणि त्याच्याबरोबर हे हॉटेल नेमकं कशा पद्धतीने उभारलेलं आहे, म्हणजे त्यामध्ये अगदी शेतकऱ्यांपासून लागणारे त्यांची अवजारे असतील, त्यांच्या प्रतिकृती उभारलेल्या आहेत. अभ्यासक्रम ज्या मुलांना या ठिकाणी अभ्यासाच्या गोष्टी शिकण्यासारखे पोस्टर्स लावलेले आहेत. क्रीडा क्षेत्रातील पोस्टर्स आहेत, त्याच्यानंतर सामाजिक क्षेत्रातील पोस्टर्स आहेत, सिनेमा क्षेत्रातील पोस्टर्स, या सगळ्यांचा अभ्यास आपण पंचक्रोशीतली ग्राहक असतील किंवा लोकांनी यावं, हा जे काय हॉटेलचा परिसर आहे तो पाहावा, अशी या ठिकाणी मी AV9 मराठीच्या माध्यमातून विनंती करतो. आणि पाटील साहेब, तुम्ही आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल तुमचंही धन्यवाद आणि तुमच्या हॉटेल व्यवसायासाठी पुढची वाटचालीसाठी आमच्याकडून तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद.